SPN न्यूज आवाज नाशिकचा। काय चाललेलं आहे आम्हाला काही समजत नाहीये। केवायसी करायसाठी बोलवता पण ते पण केवायसी पण करत नाही ना। मग कशाला बोलवता आम्हाला? अपॉइंटमेंटच द्यायची नाही ना। कशासाठी अपॉइंटमेंट देता? आमच्या एवढे हल करण्यासाठी कशासाठी बोलवता आम्हाला? इथं नाही द्यायचं तर मग बोलवायचंच नाही ना। काल झालेलं होतं ना मारामारी, मग आम्हाला आज बोलवायचंच नव्हतं। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भांडे वाटप गोडाऊनला संतापल्या महिला भगिनी, आमचे का केले जातात हाल? महिलांचा संतप्त सवाल। ही दृश्य आहे श्रमिकनगर सातपूर येथील गणेश कॉलनी परिसरातील। या ठिकाणी भांडे वाटपाचे गोडाऊन आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या महिला उन्हातान्हात उभ्या असलेल्या या महिला भगिनींचे उभे असण्याचे कारण म्हणजे याबाबत सविस्तर वृत्त असे। प्रशासनातर्फे बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासनातर्फे भांडे वाटप केले जाते, परंतु ही सुविधा मिळविण्यासाठी अनेक महिला भगिनींना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। भर उन्हामध्ये आपल्या लेकरा बाळांसह उपाशीपोटी त्यांना रांगेत उभं राहून KYC करण्याचे सांगितले जात आहे, परंतु भांडे वाटप व KYC सांगून त्या दिवशी बोलावूनसुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या गोडाऊनला टाळा लावला असल्याचे चित्र समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त महिला भगिनींनी आणि नागरिकांनी अधिक माहिती दिली व आपला संताप व्यक्त केला। आम्हाला सरळ याड्यात काढल्यात जात आहे। आम्ही एवढं लांबून यायचं, सिन्नरवरून आलेली मी, 6वा चक्कर आहे माझा। आजपर्यंत एवढं उन्हात कामाधंदे सोडायचे, इथं येऊन बसायचं। काय चाललेलं आहे आम्हाला काही समजत नाहीये। KYC करायसाठी बोलवता पण ते पण KYC पण करत नाही ना। मग कशाला बोलवता आम्हाला? अपॉइंटमेंटच द्यायची नाही ना। कशासाठी अपॉइंटमेंट देता? आमच्या एवढे हल करण्यासाठी कशासाठी बोलवता आम्हाला? इथं नाही द्यायचं तर मग बोलवायचंच नाही ना। काल झालेलं होतं ना मारामारी, मग आम्हाला आज बोलवायचंच नव्हतं ना। इथं कशासाठी बोलवलं आम्हाला? तुमची काय मागणी आहे शासनाकडे? आम्हाला एक तास आजच्या आज आमची KYC करून आम्हाला एवढं लांबून भाडं तोडं खर्चून यावं लागतं। 6वा टाइम आहे माझा, 6 वेळेस माझं किती भाड्यात पैसे गेलेले। मला भाड्याचे पैसे तर कोणी देणार नाहीये, पण कमीत कमी मग आमच्या आजच्या आज KYC तरी झाली पाहिजेत ना। आम्ही पहाटे 3 वाजेपासून निघालो भांड्यांसाठी, पण आम्हाला काही भांडे भेटले नाही। KYC सुद्धा झाली नाही। कुठून आले तुम्ही? सुरगाण्यावरून आले। तुम्हाला कोणी बोलवलं होतं? ज्यांनी कार्ड दिलं होतं ना अपार्टमेंट, त्यांनी बोलवलं होतं। काय म्हणे तुम्हाला? का तुम्हाला उद्याची तारीख दे आहे, तुम्ही उद्या या असं। 5 वाजेपासून आलेलो आहे। अपॉइंटमेंट लेटरवाले पण पैसे घेत आहे। ही सरासरी काय फसवणूक चालू आहे हे? आणि नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी न्यायालयासमोर उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। तुमचे भांडे पण नको, काही पण नको आम्हाला। 3 वेळेस अपॉइंटमेंट घ्यायची, त्याचे वेगळे पैसे भरायचे, फॉर्मचे वेगळे पैसे भरायचे। हा कोणता न्याय आहे? मग द्यायचे तर सगळ्यांना द्या ना, मग कोणालाच देऊ नका ना। ही काय फसवणूक चालू आहे सरकारची? इथे सकाळच्या 6 वाजेपासून आम्ही इथे उन्हातान्हात उभं आहे आणि परत गोडाऊन बंद ठेवतात, म्हणजे याला काय म्हणायचं? अपॉइंटमेंट आम्हाला द्यायची नाही, 16 तारीख द्यायची नाही, साईड ओपनच ठेवायची नाही। याला काय अर्थ आहे? मतदाराच्या वेळेस तर 4 चक्रे मारता। आता काय झालं? आता कुठे कानाकोपऱ्यात लपलेले, आमचा फोन सुद्धा उचलायला तयार नाही। इथे आम्हाला कोणी सहकार्य तर करायला तयार नाहीये। तुमची काय मागणी आहे आता शासनाकडे? आम्हाला भांडे आजच्या आज मिळाले पाहिजे आणि KYC झाली पाहिजे आमची। इथे सगळ्या महिला नाही तर आम्ही उपोषणाला बसायशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। तिसरा चौथा चक्कर आहे। आम्ही कामधंदे सोडून उपाशी तापाशी किती वेळ इथे उभं राहायचो। KYC करण्याला भांडे मिळणार आहे का तुम्हाला? हा, पण घ्यायचे, KYC पण करायची। मग काय प्रॉब्लेम झाला? का इथं एवढे लोक आले, ऑफिस बंद आहे इथं। तुम्हाला बोलावलं होतं का? हा, सगळ्या बोलवतो, आम्हाला तारीख दिली ते या तारखेला या। हा, तुम्ही आता तुमची काय KYC भांडे नाही का? नाही भांडे नाही देते, KYC नाही करत। ते प्रकार असा आहे की रात्रीच्या 8 वाजेपासून इतक्या महिला इथं आलेल्या आहे आणि अजून काही आल्या, एवढ्या अपॉइंटमेंट देऊन ठेवल्या। इथल्या महिलांना इथलं कुठल्याही सुविधा नाही आहे। या महिलांनी एक बाटली घरून पाणी भरून आणलेले, ते सुद्धा संपलं आणि अजून विकत बाटल्या घेऊन सकाळच्या पाणी पितो, जेवण नाही, नाश्ता नाही। हे हाल यांचे सरकारने यांच्याकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे का? इतका हजारो करोडो लाखो रुपये खर्च करून समजा तुम्ही भांडे जरी देताय तर इथं यांच्या डोक्यावर सावलीसुद्धा नाही आहे की हे जेणेकरून नंबर लावून 2-4 घंटे बसू शकता। पण आता एवढ्या 4-5, 3-3-4 सकाळचे बसलेले रात्रीच्या 8 वाजेचे
तर यांना हा जो प्रकार चालू आहे अक्षरशः एकदम चुकीचा आहे. नाही तर हे भांडे बिलकुल देऊ नका, बंद करा हा. आणि करायचं असेल तर सगळ्यांना समाधान असं करा, सरकार निवडलं आहे तर याच्यासाठी निवडलं आहे की हे चांगलं सरकार आहे म्हणून. आणि चांगलं सरकार इथे कुठलाही आमदार खासदार जे बी निवडलेले ते कोणी एवढ्या जनतेकडे पाहायला यायला तयार नाही आहे. हां, हे जे कर्मचारी आहे ठीक आहे, तो गोंधळ झाला, पण कोणीतरी एखादी प्रमुख व्यक्ती असेल आमदार वगैरे त्यांनी इथे येऊन या लोकांना शिस्त लावा ना. तुम्ही जे 2 पोलीस आणि 2 सिक्युरिटी गार्डने काय होणार आहे? तुम्ही 5-10 लोक लावा ना इथं. इतके जोर लोक तर अपार्टमेंट देऊच नका. मग एक तर मग 2-2 हजार 2,500 लोकांना इथं गोळा करून आणता, तालुके वगैरे एकच सेंटर खोललं आहे. तर मग त्याच्यापेक्षा कमीत कमी तुम्ही 700-800 लोकांना द्या, 1000 द्या वाटलंच. पण एवढा गोंधळ झगडं होण्याचं कारण तेच आहे की एवढ्या लोकांना देता. तर मग अपार्टमेंट थोडीशी कमी लोकांना द्या की सगळ्यांना सुरळीत होईल. आणि सरकार चांगलं आहे, आम्ही सगळे जनता मानतो आहे, तर सरकारने खरंच लक्ष द्यायला पाहिजे. ही आमची आज जोडून सगळ्यांची विनंती आहे. खूप त्रास होतो आहे, लक्ष द्या लवकर. आता प्रशासन या महिला भगिनींचे होणारे हाल कशा प्रकारे थांबविणार आणि त्यांना त्यांचे भांडे वाटप व केवायसी सुरळीत करून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. SP न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.